पलीकडे आपण एक आई आहात, 2 मुलं आहेत, त्यांना कसा वेळ देता? म्हणजे इतकं बिझी स्केड्यूल किंवा इतकं स्ट्रक्चर स्केड्यूल असतं आणि भाजपसारखा पक्ष ज्याच्यामध्ये अविरत काम करावं लागतं, सत्ता असो नसो, आणि तुम्ही करत आलेले आहात, तर हा बॅलन्स इतक्या वर्षांमधला कसा सांभाळला किंवा त्यांच्याकडून काही टिप्स मिळतात का? ते हा जो प्रश्न माझ्या मुलांना विचारशील ना तर ते जास्त चांगलं उत्तर देतील, कारण खरंच मी नाही त्यांना वेळ देऊ शकले नाही. आणि मी तर म्हणेल की मी खरंच त्यांच्या करिअरकडे पण खूप लक्ष दिलं नाही. माझे मुलं हे त्यांच्याच ह्यांनी त्यांच्याच ॲम्बिशननी हे सगळं शिकले, पुढे गेले. म्हणजे कधी कधी तर मला हेही माहिती नसायचं की अरे आत्ता हिची 12वीची परीक्षा आहे. म्हणजे इतकी मी अवेअर, आजकाल इतके पेरेंट्स अवेअर असतात सगळ्या बाबतीमध्ये, त्या दृष्टीने जर मी बघितलं तर चांगली आई नाही आहे मी. पण माझे मुलं खूप आहेत, त्यांनी खूप शिकलेले. माझी मोठी मुलगी आहे, ती स्वतः एक आर्किटेक्चर कॉलेज तिने उभं केलं. आज 11 वर्ष झाले. खूप लहान वयापासून तिने हे करून आणि नावारूपाला आणलं. मेन नुसतं उभं केलं नाही तर नावारूपाला आणलं. माझी दुसरी मुलगी पण आर्किटेक्ट आहे. माझा मुलगा पण म्हणजे जो पोस्ट ग्रॅज्युएशन त्यांनी मार्केटिंगमध्ये केलं आहे आणि तो पण चांगला म्हणजे शिकणं आणि स्वतः बिझनेस करणं ह्याच्यामध्ये ते सगळे पुढे आहेत. म्हणजे मला असं वाटतं की कदाचित बिझी स्केड्यूलमुळे वेळ देता येत नसेल, पण त्यांनी आईची धावपळ बघितली आणि असं आपल्याला व्हायचंय किंवा असं आपल्याला करायचंय किंवा आईने जे करून म्हणजे बाबांनी केलं. नाही, माझ्याकडे काय आहे की जॉईंट फॅमिली असल्यामुळे घरामध्ये पण सगळ्यांचा सपोर्ट आहे. की दीर असेल, माझी बहीण आहे आमच्या घरामध्ये. म्हणजे आम्ही जावा असल्यामुळे सर्वात बॅकबोन असेल तर ती आहे. की मी तर म्हणेल की मुलांना तिच्या मुलांबरोबर माझ्या मुलांनाही तिनेच सांभाळलंय आणि म्हणून पण मुलांनी